Hello students, today's topic is a polynomial part 5 from 9th standard maths first. Last session मध्ये आपण बघितलं होतं practice set 3.2. Now next concept, that is synthetic division method. After that we will see linear method for division. So first upon see the synthetic division method. So see the page number 44. See the page number 44. मी याच्यामध्ये जे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे तेच मी इथं घेते ब्लॅकबोर्डवर. फर्स्ट फॉर द सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सो सी example which is solved already in your textbook. Example number 1. Divide the polynomial 3x cube plus 2x square minus 1 by x plus 2. So here now this polynomial is a dividend and this polynomial is a divisor. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करताना डिव्हिडंड जो असतो तो आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचा असतो. इंडेक्स फॉर्म म्हणजेच काय की त्या डिव्हिडंडमध्ये ज्या टर्म्स नसतील त्या टर्म्स आपण त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. सो इन दिस डिव्हिडंड 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. आफ्टर दॅट याच्यानंतर कोणती टर्म यायला हवी होती तर एक्सची टर्म यायला हवी होती तर ती याच्यामध्ये नाही आहे. सो फॉर दॅट फर्स्ट अपॉन राईट द इंडेक्स फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. जर का त्या डिव्हिजनमध्ये सगळ्याच्या सगळ्या टर्म्स प्रेझेंट असतील तर त्याचा इंडेक्स फॉर्म लिहायची काही गरज नाही आहे. परंतु आता याच्यामध्ये लिनियर टर्म नाही आहे म्हणजे एक्सची टर्म नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला या पॉलिनॉमियलचा या डिव्हिडंडचा इंडेक्स फॉर्म लिहावा लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल मेन्शन हियर व्हॉट इज द डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 1. Index form, that is 3x cube plus 2x square plus 0x minus 1. Now what is the divisor? Mention also divisor. What is the divisor here? Divisor is here x plus 2. Divisor is here x plus 2. After that see here synthetic division method for division. So for that write the coefficient form of the dividend in that synthetic division method. So what is the coefficient form of the dividend? 3, 2, 0 and minus 1. So first upon in this synthetic division method write the vertical line and horizontal line. First of all this is the vertical line ubhi resha, this is the horizontal line advi resha. So in this first row first upon write here coefficient form of the dividend. What is the coefficient form? 3, 2, 0 and minus 1. प्रत्येक नंबर मध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे. प्रत्येक नंबर मध्ये काय ठेवायचं आहे? डिस्टन्स ठेवायचा आहे. सो हियर कोएफिशिएंट फॉर्म ऑफ द डिविडंड इज 3, 2, 0 and minus 1. After that what is the divisor? Divisor is x plus 2. डिवायझर कोणता आहे? x plus 2. आता याच्यामध्ये जो नंबर आहे त्याचा अपोजिट नंबर इथे डिवायझर म्हणून घ्यायचा. प्लस 2 याचा अपोजिट नंबर कोणता येतो? मायनस 2. सो राइट हियर मायनस 2. सो राइट हियर मायनस 2. आफ्टर दॅट टेक 3 ॲज इट इज. आफ्टर दॅट टेक 3 ॲज इट इज. सो राइट हियर 3. यानंतर काय करायचं बघा, मायनस 2 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन करायची. मायनस 2 इंटू 3 वी गेट मायनस 6. ही जी येणारी मल्टिप्लिकेशन आहे ती मल्टिप्लिकेशन इथं लिहायची पुढे. यानंतर 2 minus 6. 2 minus 6. What will be? 2 minus 6. That will be negative number. 2 मधून 6 वजा होत आहे याचा अर्थ येणारी जी सबट्रॅक्शन असणार आहे ती कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. सो 2 minus 6 we get minus 4. So write here minus 4. Write here minus 4. After that again 2 multiplication. Minus 4 into 2. Minus 2. Minus 4 into minus 2. 2 into 4 8. Minus into minus become plus. So ही जी multiplication आहे ती इथे पुढे लिहायची आहे. After that do addition, both are positive number. So 0 plus 8 we get here 8. Again do your multiplication. 8 into minus 2. 8 into minus 2 minus 16. ही मल्टिप्लिकेशन इथे पुढे लिहायची -16.
Again -1 -16. Both numbers having sign the minus. Signs are same, so do addition. 1 plus 16 we get 17. आन्सरला साइन कोणाचं द्यायचं असतं, मोठ्या नंबरचं द्यायचं असतं. मोठा नंबर कोणता आहे, 16 आहे. साइन कोणते, तर मायनस आहे. सो वी गेट हियर -17. सो दिस इज द सिंथेटिक डिव्हिजन मेथड. नाउ फाइंड आउट हियर क्वोशंट एंड रिमाइंडर. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये जो शेवटचा जो नंबर असतो तो म्हणजेच काय असतो, रिमाइंडर असतो. सो इन दिस सिंथेटिक डिव्हिजन मेथड रिमाइंडर इज -17. In this synthetic division method, the remainder is -17, and remaining the numbers are coefficient form of the quotient, So 3, -4 and 8 are coefficient form of the quotient. So here mention coefficient form of quotient is equal to, what is that, 3, -4 and 8 is the coefficient form. After that, write an index form, that is quotient is equal to दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल कोणता आहे, तर x आहे. म्हणून मी इथं जो क्वोशंट आहे तो एक्सच्याच फॉर्म मध्ये लिहिणार आहे. मग आता क्वोशंट एक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचा, शेवटचा नंबर मी सोडणार आहे. यानंतर जो नंबर आहे पाठीमागून, तर याला मी अगोदर x ने मल्टिप्लाय केलं. यानंतर पुढचा जो नंबर आहे त्याला मी काय करणार आहे, पुढे x² ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि जी काय मल्टिप्लिकेशन असणार आहे दॅट विल बी क्वोशंट. So 3 into x² we get here 3x². -4 into x we get here -4x. Last number positive, so write here +8. So this is the quotient. After that mention your remainder. What is the remainder? Last number. So here remainder is -17. So here remainder is -17. So this is the synthetic division method. Now see the next method, that is linear method for division. Again take your same example for the linear method. Divide the polynomial 3x³ plus 2x² minus 1 by x plus 2. So for that take your dividend. 3x³ plus 2x² minus 1 is equal to, याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. याच्यामध्ये काही चेंज न करता आपण लिनियर मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. देन फाइंड आउट हियर क्वोशंट एंड रिमाइंडर. देन इक्वेशन विल बी इन द फॉर्म व्हाट, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. या फॉर्म मध्ये हे जे पॉलिनॉमियल आहे त्या फॉर्म मध्ये येणार आहे. बघा आता याच्यामध्ये. So first of all write here what is the divisor we have given, x plus 2. So write here x plus 2. What is the first term of the dividend? 3x³. What is the first term of the dividend? 3x³. आता यामध्ये this is the first term from the dividend and this is the first term from the divisor. यामध्ये मी काय करणार आहे बघा, जसं आपण डिव्हिजन केलं होतं सिंपल मेथडनी त्या टाइपच करायचं आहे. मी यामध्ये 3x³ ला मी या x न डिवाइड करणार आहे. 3x³ ला मी या x न डिवाइड करणार आहे. मग 3x³ न जर का मी या x न डिवाइड केलं तर मला इथं काय मिळणार आहे, 3x² मिळणार आहे. मला इथं काय मिळणार आहे, 3x² मिळणार आहे. ती टर्म मी इथं लिहिणार आहे 3x². नाउ डू द मल्टिप्लिकेशन हियर. 3x² into x we get 3x³. आता एक्स्ट्राची टर्म कोणती आली बघा, 3x² into 2. 3x² into 2 आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन 6x². 3 into 2 6 and x² as it is. 6x² एक्स्ट्राची टर्म आली, मला ती नको आहे, ती घालवायची. मग प्लस 6x² एक्स्ट्राची टर्म आली म्हणून मी इथं लिहिणार आहे -6x². म्हणून मी इथं काय लिहिणार आहे, -6x². Remaining two term write as it is. Remaining
two terms right here as it is. So plus 2x square minus 1 is equal to, right here 3x square in bracket x plus 2 minus 6x square and plus 2x square. Now these are like terms. Minus 6x square and plus 2x square, these are like terms. So do subtraction here because signs are different here. Minus 6 plus 2. So do subtraction. 6 minus 2, we get here 4. And sign for the answer will be minus. So right here minus 4x square minus 1 as it is. After that is equal to 3x square x plus 2 as it is. Now again मी इथं आता लिहिणार आहे परत आणि x plus 2 लिहिणार आहे. आता परत मी काय करणार आहे दुसऱ्या टर्म साठी मी x plus 2 लिहिणार आहे. नाउ सी हियर सेकंड टर्म कोणती आता याच्यामध्ये 4x स्क्वेअर आहे. यामध्ये फर्स्ट टर्म कोणती तर x आहे. मग या x ने मी काय करणार आहे या 4x ला 4x स्क्वेअर ला डिवाइड करणार आहे. 4x स्क्वेअर ला जर का मी x ने डिवाइड केलं 4x स्क्वेअर ला जर का मी x ने डिवाइड केलं तर मला इथं काय मिळणार आहे 4x मिळणार आहे. किंवा x ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन 4x स्क्वेअर येते तर 4x x ला कोणत्या टर्मनी किंवा नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन 4x स्क्वेअर येते तर 4x नी. सो मी इथं लिहिते 4x. इथं साइन कोणतं आहे राइट साइड माइनस. सो राइट हियर माइनस 4x. नाउ minus 4x into x we get minus 4x square. Again minus 4x into plus 2 we get here minus 8x. बरोबर आहे ना. 4 into 2 we get here 8. Variable x as it is. Multiplication minus येणार आहे कारण minus into plus become minus. म्हणजे याच्यामध्ये आता एक्स्ट्राची टर्म कोणती आली minus 8x. एक्स्ट्राची टर्म याच्यामध्ये कोणती आली minus 8x. मला ती टर्म नको आहे minus 8x जर का नको असेल तर मी त्याच्यामध्ये काय ऍड करणार plus 8x ऍड करणार आहे. सो राइट हियर आफ्टर दैट plus 8x. राइट हियर plus 8x. म्हणजे या minus 4x स्क्वेअर मध्ये काही चेंज झालेला नाहीये. आफ्टर दैट minus 1 राइट as it is. आफ्टर दैट minus 1 राइट as it is. यानंतर is equal to 3x square in bracket x plus 2 minus 4x in bracket x plus 2. Now there is no like terms. इथं आपण like terms होत्या म्हणून आपण त्यांची सबट्रॅक्शन केली. आता इथं कोणतीही like term नाहीये. Again write your plus sign as it is. Again write your divisor. What is the divisor? X plus 2. What is the divisor for the next term? That is 8x. x plus 2 में divisor लिहिला. इथं x आहे. इथं टर्म कोणते तर 8x आहे. मी या 8x ला जर का मी x ने डिवाइड केलं तर राहिलं काय याच्यामध्ये शिल्लक 8 राहणार आहे. बघा जर का मी या 8x ला या x ने डिवाइड केलं सो रिमेनिंग टर्म विल बी हियर 8. म्हणून हा जो 8 नंबर आहे तो मी या ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. सो 8 into x we get here 8x. ही टर्म येण्यासाठी मी आता बघा 8x येण्यासाठी मी इथं काय केलं या x ला 8 ने मल्टिप्लाय केलं. सो 8 into x we get here 8x. आता एक्स्ट्राचं काय आलं बघा 8 into 2 we get here plus 16. हे एक्स्ट्राच आलं. मला एक्स्ट्राचं नको आहे. प्लस 16 मध्ये जर का मी मायनस 16 ऍड केले सो प्लस 16 मायनस 16 बिकम 0. म्हणून मी याच्या पुढे काय लिहिणार आहे मायनस 16 लिहिणार आहे कारण ते एक्स्ट्राच आलंय. इथं प्लस 16 एक्स्ट्रा चाललंय ते घालवण्यासाठी मी काय लिहिले इथं मायनस 16. शेवटचा नंबर जो आहे तो -1 ॲज इट इज. शेवटचा नंबर काय लिहिला मी -1 ॲज इट इज. आफ्टर दॅट राइट हियर अगेन 3x square in bracket x plus 2 minus 4x again in bracket x plus 2 plus 8 in bracket x plus 2 minus 16 minus 1 we get here minus 17. Signs are same, so do addition. Therefore we get here minus 17. After that बघा आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते बघा x plus 2 या टर्म मध्ये पण आहे, x plus 2 या टर्म मध्ये पण आहे, x plus 2 या टर्म मध्ये पण आहे. म्हणून मी काय करणार आहे या तिन्ही टर्म मधून x plus 2 कॉमन काढणार आहे.
या तिन्ही टर्म मधून मी काय करणार आहे x + 2 कॉमन काढणार आहे. Therefore we get x + 2 मी कॉमन काढलं. Remaining term in another bracket. Remaining terms are 3x², so write here 3x², minus 4x, so write here minus 4x, plus 8, so write here plus 8. Remaining number, that is minus 17 as it is. Therefore here we get 3x³ plus 2x² minus 1 is equal to x + 2 in another bracket, 3x² minus 4x plus 8 minus 17. Now this polynomial is in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder. So from linear method we directly get quotient and remainder. So what is the quotient? 3x² minus 4x plus 8. It is the quotient. And minus 17 is the remainder. जसं आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपल्याला हाच क्वेश्चन मिळाला होता या एक्झाम्पल साठी, तसं लिनियर मेथड मध्ये आपल्याला डायरेक्टली इथं क्वेश्चन मिळते. दॅट इज क्वेश्चन काय असणार आहे? हा डिवायझर आहे म्हणजे उरलेला नंबर काय असणार आहे? क्वेश्चनच असणार आहे. सो क्वेश्चन कोणता आला? 3x² minus 4x plus 8 and what is the remainder? Minus 17. So this is the linear method for division. After that, in the next session we will see the practice set 3.3. Thank you.